मनाच्या शक्ती जागृत करणे व त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे यातून काय हवे ते साध्य करता येते. मनाच्या शक्ती, मनात अनंत शक्ती वसत असतात. उदाहरणार्थ इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, अंतःप्रेरणा, विश्वास, भावना इत्यादी शक्ती मनामध्ये असतात. या ठिकाणी भावनिक संपदाच्या विकासाचा आपण विचार करू. भावनिक संपदा विकास. भावना आहेत म्हणूनच माणूस आहे. भावना नसतील तर मानवी जीवन वृक्ष वाळवंटाप्रमाणे होऊन जाईल. मानवी जीवनात आनंदाचे कारण जे थुईथुई नाचत असतात ते भावनामुळेच, आणि मंगल गीत गात हसरी सकाळ उगवते तेही भावनामुळेच. भावनारहित माणूस निरस बेचव होऊन जाईल. प्रेम, वात्सल्य, आनंद, सुखदुःख, क्षमाशीलता, करुणा, मुदिता, दया, सूड, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, मोह, मद, संशय, उत्साह, नैराश्य, अभिमान, परकेपणा, आशा आकांक्षा, स्वार्थ, निस्वार्थ, परोपकार, भित्रेपणा, लाजरेपणा, धैर्य, आक्रमकता, मनमिळाऊपणा, तटस्थता, आपलेपणा, एकाकीपणा, उदासीनता वगैरे वगैरे अशा भावभावनांचे तरंग मनामध्ये निर्माण होत असतात. त्यातील अनेक भावना चांगल्या असतात तर अनेक वाईट असतात. व्यक्तिमत्व विकासासाठी चांगल्या भावनांचा विकास करून वाईट भावनांचे उन्नयन करायचे असते. वाईट भावना नष्ट करता येत नाहीत तर त्यांचे उन्नयन करता येते. उदाहरणार्थ द्वेष, मत्सर या भावनांचे क्षमेच्या साह्याने उन्नयन करून प्रेम भावनेमध्ये रूपांतर करता येते. क्रोधाचे दयेच्या भावनेने उन्नयन करून प्रेमामध्ये त्याचे परिवर्तन करता येते. व्यक्तीमध्ये एखाद्या भावनेचा अतिरेक असेल तर त्या व्यक्तीला तसेच संबोधले जाते. म्हणजे एकटेपणाची भावना जपणाऱ्यास एकलकोंड्या म्हणतात, तर सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्यास प्रेमळ असे म्हणतात. व्यक्तिमत्वाचा विकास भावनिकतेशी निगडीत असतो, कारण ज्याची जशी भावना असते तशीच त्याची वृत्ती बनते व जशी वृत्ती बनते तशी कृती होते. भावना या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा व मूलगामी पैलू आहे. ज्यांना भावनांचे नियंत्रण व संतुलन साधता येते त्याचे संतुलित व्यक्तिमत्व असते. ज्यांना भावनांचे संतुलन राखता येत नाही ते सतत दुःखी राहतात व यशही मिळवू शकत नाहीत. म्हणून यशप्राप्तीसाठी भावनांचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वभाव म्हणजे व्यक्तीचा जो स्थायी भाव बनलेला असतो तो होय. अनेक प्रकारच्या भावना, विचार, संस्कार, अनुभव इत्यादीपासून स्वभाव बनत जातो. माणसाची पारख त्याच्या स्वभावावरून होते. चांगल्या स्वभावाचा माणूस यश प्राप्त करू शकतो. प्रभावी व्यक्तिमत्वासाठी चांगला स्वभाव असला पाहिजे. त्यासाठी सतत सजग राहून स्वभावाचे निरीक्षण, परीक्षण करून आपल्या आत असलेल्या वृत्तींचे, जाणता अजाणता घडून येणाऱ्या कृतींचे परीक्षण केले पाहिजे. जीवनामध्ये चांगलं घडून येण्यासाठी वाईट स्वभाव बाधक ठरतो. म्हणून स्वभावातील दोष दूर करून चांगल्या भावना जोपासून चांगला स्वभाव निर्माण केला पाहिजे. जीवनात घडणाऱ्या अनेक घडामोडीमागे अंतर्मनाचा सिंहाचा वाटा असतो. शरीराचे घडून येणारे कार्य हेही अंतर्मनामुळेच शक्य होते. प्रत्येक मानवाला निसर्गाने अनंत ताकद असलेली शक्ती अंतर्मन रूपाने दिलेली आहे. या शक्तीला आकार देण्याचे व त्याच्याकडून कार्य करून घेण्याचे काम आपल्या समजुती म्हणजे श्रद्धा आणि आपले विचार तसेच आपला दृष्टिकोन करीत असतो. आपल्याला जे काही हवे आहे ते प्राप्त करून देण्याचे कार्य अंतर्मन करीत असते. त्यासाठी त्याला कसे कामाला लावायचे याची कला अवगत करून घ्यावी लागते. त्याविषयी आमचे प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे. सहज, साध्य व सोप्या तंत्राचा अवलंब करून ती कुणालाही प्राप्त करून घेता येते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. जीवन कसेही जगले तरी काही ना काही समस्या राहतात. मात्र या समस्या सोडवण्याचे तंत्र या वा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या अंतर्मनातच दडलेले असते. ते सोडवण्यासाठी जर अंतर्मनाचा वापर केला तर चमत्कार वाटावा अशा तऱ्हेने या समस्या सुटून जातात किंवा समस्याच विरघळून जातात. अंतर्मनाने जगात अफाट चमत्कार केलेले आहेत. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. अंतर्मनात एवढी शक्ती दडलेली आहे की तिच्याविषयी कल्पनाही करवत नाही. युरोनियमच्या अणूमध्ये प्रचंड स्फोट घडवून आणण्याची जशी शक्ती आहे तो अणू तर जड स्वरूपाचा आहे, पण प्रत्यक्षात मन तर चेतनेने व्याप्त आहे. त्या चैतन्यामध्ये किती अफाट शक्ती एकवटली आहे याविषयी अंदाजही बांधता येत नाही. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून इच्छित ध्येय प्राप्त करून देण्यापर्यंत अंतर्मन असंख्य प्रकारची अशक्य वा अतर्क्य वाटणारी कामे सहज अगदी लिलया करून दाखवते. हे अंतर्मन म्हणजे अफाट शक्तीचा महासागरच आहे. बालपणापासून मनावर अनेक संस्कार झालेले असतात.
हे संस्कार आई वडील, घर, समाज, शिक्षण, काही व्यक्तिगत अनुभव, पुस्तके इत्यादी गोष्टीद्वारा होत असतात. या सर्व गोष्टीतून मनाची एक प्रोग्रॅमिंग बनते. हजारो सूचना एकत्र आल्या की त्याचा एक प्रोग्रॅम बनतो. मन प्रत्येक कृतीतून, प्रत्येक विचारातून, इतरांच्या बोलण्यातून, स्वतःच्या विचारचिंतनातून, वाचनातून, विविध कार्यक्रमातून हजारो सूचना घेत असते. त्यातील अनेक सूचना अंतर्मनात घुसत असतात. अंतर्मन कोणतीही सूचना खरी मानून स्वीकारते, कारण ते चिकित्सा करत बसत नाही. चिकित्सा करणे हे बाह्य मनाचे कार्य आहे. त्यामुळे अंतर्मनात गेलेली कोणतीही, चांगली असो किंवा वाईट असो, सूचना ते खरीच मानते. अशा हजारो सूचनांचा प्रोग्रॅम बनतो. मग ज्याचा जसा प्रोग्रॅम बनतो तो तसाच वागतो. त्याची वागण्याची पद्धत, जीवनशैली, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी, लकबी, बोलण्याची पद्धत इत्यादी सर्व काही त्या प्रोग्रॅमिंगप्रमाणेच घडत जाते. व्यक्तीची विचार करण्याची पद्धती व जीवनविषयक दृष्टिकोनसुद्धा यातूनच निर्माण होतो. आणि जसे विचार व दृष्टिकोन असेल त्याचप्रमाणे जीवनात अनुभव येत राहतात. आपल्याला येणाऱ्या अनुभूती या विचारांचीच निर्मिती असतात. अंतर्मनात जी खोलवर रुजलेली असते त्याचेच प्रतिबिंब रोजच्या जगण्यात व जीवनात पडलेले असते. आपल्या नकळत अनेक गोष्टी घडत असतात. त्या कशा घडतात याचे उत्तर कळत नाही, मात्र त्या अंतर्मनामुळेच घडलेल्या असतात. एखाद्या जीवघेण्या प्रसंगातून एखाद्याची सुटका होते, तर एखादा अनपेक्षितपणे दुर्घटनेचा बळी ठरतो. याचेही कारण प्रत्येकाच्या अंतर्मनातच आहे. आतमध्ये जशा कल्पना, विचार, दृष्टिकोन व घटनेविषयी प्रतिमासृष्टी असेल तशाच प्रकारच्या बाह्य प्रतिक्रिया घडून येतात. जसे बाह्य विश्व आहे तसेच प्रत्येकाचे आंतरिक विश्वसुद्धा आहे. जो तो ज्याच्या त्याच्या विश्वाप्रमाणे जगत असतो. जसे ज्याचे आंतरिक विश्व तसेच त्याचे बाह्य जग. हे आंतरिक विश्व बनते विचार, कल्पना व सूचनांचे प्रोग्रॅमिंग यामुळे. म्हणून तुमचे बाह्य जग जर खराब असेल तर आंतरिक विश्व तपासा. तेच मुळात खराब असल्याचे आढळून येईल. मराठीत एक म्हण आहे, ज्या रंगाचा गॉगल डोळ्यावर असेल त्या प्रकारचा जगाचा रंग दिसतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा गॉगल तपासून घ्यावा. जसे पाण्याचा रंग कोणता ते ज्या भांड्यात ठेवले असेल व त्या भांड्याचा जो रंग असेल तसाच पाण्याला रंग येतो. मुळात पाण्याला रंगच नसतो. तसेच या जगासंबंधांनाही जग असे आहे वा तसे आहे अशा प्रकारची विधाने ही वैयक्तिक अनुभवाची असतात. मुळामध्ये जग असेही नसते आणि तसेही नसते, तर ते फक्त असते. आंतरिक भावनांचे रंग जगाला चिकटवले जातात. मग ज्याची जशी भावना असेल त्याप्रमाणे तसे त्याला जग दिसते. कोण म्हणतो जग वाईट आहे, कोण म्हणतो जग सुंदर आहे, कोण म्हणतो जग मिथ्या आहे, निरस आहे, कोण म्हणतो जग आनंदाचे निधान आहे. खरे तर जग हे फक्त आहे. ते कशा आहे हे ठरते प्रत्येकाच्या आंतरिक अनुभवाप्रमाणे, त्याच्या अंतर्मनाच्या प्रोग्रॅमिंगप्रमाणे. जर कोणाला जग वाईट, कुरूप, मिथ्या, निरस अशा प्रकारचे वाटत असेल तर त्याने स्वतःला जरा तपासून घ्यावे. त्याने समजून घ्यावे की त्याच्या अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग बदलण्याची गरज आहे. प्रोग्रॅमिंग जसे होते तसेच बदलताही येते. ते सूचनांचे बनलेले असते. त्या सूचना बदलल्या की आपल्याला हव्या त्या सूचना अंतर्मनापर्यंत पोहोचवल्या की प्रोग्रॅमिंग बदलून येते. की प्रोग्रॅमिंग बदलून नवे जे आपल्याला हवे ते प्रोग्रॅमिंग निर्माण करता येते. या प्रोग्रॅमिंगद्वारे आपल्याला हवे ते घेता येते, जे हवे ते मिळवता येते. आपले नशीब, दैव वगैरे गोष्टी दुसरीकडे कुठेही नसून त्या सर्वस्वी आपल्यास म्हणजे आपल्या अंतर्मनाच्या हातात आहेत. व्यावहारिक जगाला नियंत्रित करणारी व अशक्य ते शक्य करून देणारी अद्भुत शक्ती अंतर्मनातच आहे. विशिष्ट भावनांच्या द्वारे विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण होऊन या शक्तीद्वारे प्रतिकूल असणाऱ्या व अशक्य, अप्राप्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी अनुकूलता लाभून प्राप्त होऊन जातात. ही चुंबकीय शक्ती प्रत्येकाच्या अंतर्मनातच वास करीत असते. नैसर्गिक नियम हे ठरलेले असून अबाध्य असे असतात. वर्षानुवर्षे ते तसेच चालत राहतात. प्रत्येक गोष्टी नियमांच्या चौकटीतच घडत असतात. उताराला पाणी वाहते हा एक नियम आहे. तसेच पाण्याला काही अडथळा निर्माण झाल्यास ते तिथेच थांबते, हाही नियमच आहे. मानवाने दोन्ही नियमांचा वापर करून धरणे बांधली, पाण्याला अडथळा निर्माण केला, पाणी थांबवले. पण तो अडथळा उतारावर असल्याने त्याची स्वाभाविक ओढ ही पुढे जाण्याचीच राहणार. त्यातून त्यात मोठी शक्ती निर्माण होते. त्या शक्तीचा वापर करून विजेची शक्ती निर्माण केली. तेच पाणी इतस्ततः विखुरलेले असेल तर शक्तिहीन वाटते.
पण ते एकत्र आणले तर प्रचंड शक्तिशाली बनते. जसे पाण्याचे आहे तसेच मनाचेही आहे. मनात अफाट शक्ती आहे, पण ते जर विखुरलेले असेल, अनेक ठिकाणी भरकटलेले असेल तर त्याच्या शक्ती क्षीण होतात. मात्र ते जर एकत्र करून विशिष्ट ध्येयाच्या पाठी लावले तर पूर्ण ताकदीनिशी ते ध्येय प्राप्त करून देऊ शकते. मनाच्या शक्ती मुक्त होण्यातील अडथळा असतो ते चुकीचे, वाईट, घाणेरडे अशा प्रकारचे विचार, अपसमज किंवा अंधश्रद्धा, नकारात्मक मानसिकता व दृष्टिकोन, लहानपणापासून झालेले चुकीचे प्रोग्रॅमिंग, निर्माण झालेले अडथळे घालवले की मन मुक्त होते, सशक्त बनते. त्याची मुळातच असलेली अफाट शक्ती मुक्त व्हायला सुरुवात होते आणि जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडून यायला लागतात. आपल्या भोवतीची परिस्थिती दैवाधीन नाही, तर ती प्रत्येकाच्या स्वतःच्याच अधीन आहे. परिस्थिती कोणत्या प्रकारची बनवायची हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे. आपण आपल्या आयुष्याला हवा तसा आकार देऊ शकतो. माणूस परिस्थितीचा गुलाम नसून तो तिचा मालक आहे. परिस्थिती बनवता येते, हवी तशी वाकवता येते. यातून सुख, समृद्धी, शांती, आनंद याने जीवन भरता येते. यश खेचून आणता येते. आजूबाजूची परिस्थिती, संगत इत्यादी गोष्टीपासून त्याचे विचार बनत जातात. त्या विचाराप्रमाणे जीवन आकार घेऊन साकारत असते. सुखदुःख, यश अपयश, गरिबी श्रीमंती, शांती वखवगलेपणा इत्यादी गोष्टी ज्याच्या त्याच्या विचारातून तयार झालेल्या आचरणातून निर्माण झालेल्या असतात. यालाच लोक म्हणतात, जसे नशिबात असेल तसे घडले. पण हे खरे नाही. त्यानेच त्याच्या विचाराने व आचाराने त्याचे नशीब घडवले व त्याप्रमाणे त्या गोष्टी घडून आल्या. नशिबाप्रमाणे गोष्टी घडतात हे जितके खरे आहे, त्याहून कितीतरी अधिक पटीने हे खरे आहे की ज्याचे त्याचे नशीब तो स्वतःच घडवत असतो. प्रत्येकजण त्याच्या नशिबाची निर्मिती करीत असतो. आधी नशीब घडते आणि मग नशिबाप्रमाणे गोष्टी घडून येतात. यात नशिबाचा निर्माता तो स्वतःच असतो. प्रत्येकजण स्वतःचे नशीब स्वतःच तयार करीत असतो. जशा प्रकारचे विचार असतात, ज्या प्रकारच्या सवयी, दृष्टिकोन असेल, त्याच प्रकारच्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःकडे आकर्षित करून घेत असते. श्रीमंत माणसे नेहमी श्रीमंतीचाच विचार करीत असतात, तर गरीब माणसे नेहमी गरिबीचा, दैवाचा, दुर्भाग्याचा विचार करीत असतात. जो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणतो, मी जे काम हातात घेतो ते पूर्ण करतोच, अशी माणसे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्या कामामध्ये यशस्वी होतात. मला जे हवं ते मी मिळवतोच हे वाक्य आत्मविश्वासाने मिळवलेल्या यशाचे प्रतीक आहे. तुम्हाला हवं ते मिळवून देणारं अफाट सामर्थ्यशाली अंतर्मन आहे. त्या मनात ज्या गोष्टी टाकल्या जातात त्या यशापर्यंत पोहोचतात. अपेक्षित गोष्टी घडवून आणण्यासाठी मनाचे प्रोग्रॅमिंग बदलावे लागते, किंबहुना ते जसे आपल्याला हवे तसे बनवता येते. त्या प्रोग्रॅमिंगप्रमाणे गोष्टी आपोआप घडून येतात. काही साध्या गोष्टी करा, ज्या गोष्टी प्रसन्न ठेवतात व चांगल्या आहेत त्यांचा विचार करा. मन विषण्ण करणाऱ्या, क्रोध, घृणा, मत्सर, तिरस्कार निर्माण करणाऱ्या गोष्टी कटाक्षाने टाळा. आपण काय बोलतो, कसे वागतो याचे थोडी आत्मपरीक्षण करा. बोलण्यातून कधीच अपशब्द किंवा एखाद्याचे हृदय दुखावेल अशा शब्दांना टाळा व दिलेला शब्द पाळा. आपल्या अंतर्मनाची शक्ती विकसित करण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन हवा, विधायक व सकारात्मक विचार हवा, शिस्तबद्ध विचार करण्याची पद्धत, आदर्श मनाची प्रोग्रॅमिंग आणि सुसंगत असावी. मग ती माणसाची असो, पुस्तकाची असो किंवा चांगल्या विचारांच्या शिडीची असो. सर्वसामान्य माणूस मनाच्या अफाट शक्तीपैकी 1 ते 10% त्याचा वापर करीत असतो. मनाच्या सर्व शक्तीचा वापर केला तर अचाट गोष्टी घडून येतात. अनेक शास्त्रज्ञ याच मनाच्या शक्तीचा वापर करून वैज्ञानिक समस्येवर उत्तरे शोधित असत. न्यूटन हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मन एकाग्र करून विचार करीत असे व उत्तर शोधित असे. एडिसनने शेकडो शोध लावले. तो बहिर्मनाला थांबवून अंतर्मन जागृत करायचा. अंतर्मनाच्या साह्याने कल्पनांचा आविष्कार करून त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत. ज्या सूचना किंवा विचार अंतर्मनापर्यंत पोहोचतात त्याचा ठसा मेंदूतील स्मृतीपेशीवर उमटलेला आढळून येतो. म्हणजे तो संस्कार पक्का होतो, नंतर पुसला जात नाही. जे अंतर्मनापर्यंत पोहोचते तेच व्यवहारात घडून येते. बाह्य मन जे विश्वासाने स्वीकारते ते अंतर्मनात पोहोचते, किंवा बाह्य मनाला गुंगीत ठेवून डायरेक्ट अंतर्मनात सूचना व कल्पना पोहोचवता येतात. अंतर्मनात पोहोचणारे विचार त्याच प्रकारच्या कृती घडवून आणतात. तुम्हाला हवे ते ध्येय प्राप्त करून घेण्याचे किंवा मनातील प्रामाणिक इच्छा पूर्ण करून घेण्याचे तंत्र अत्यंत साधे आहे. जी तुमची इच्छा असेल
आतून मनापासून जे करावेसे, जे व्हावेसे वाटत असेल ते निश्चितपणे प्राप्त करून घेता येते. त्यासाठी तसे मनाची प्रोग्रॅमिंग करून मनाच्या शक्तीचा वापर करून घेता येतो. अंतर्मन बाह्य प्रतिकूल परिस्थिती आपल्या शक्तीने अनुकूल करून घेते. व्यक्ती जाणीवपूर्वक योग्य त्या दिशेने प्रयत्न करते आणि आपल्याला हवे ते प्राप्त होते. अंतर्मन त्यात संस्कारित केलेल्या गोष्टी अचूक रीतीने घडवून आणते. हेच तर त्याच्या शक्तीचं गमक आहे. विचार हे बीज आहे, म्हणून ज्या प्रकारच्या विचारांचे बी अंतर्मनात पेराल त्याच प्रकारची फळे जीवनामध्ये मिळतात. सुख किंवा दुःख आपल्या विचारामधूनच स्वतःला साकारत असतात. म्हणून अंतर्मनरूपी बागेचा ताबा घेऊन त्या बागेत सद्विचारांची पेरणी करा. मग सुख, समाधान, शांती, समृद्धी आणि आनंदाची फळे जीवनाला लगडलेली दिसून येतील. पूर्ण विश्वासाने एखादा विचार सातत्याने अंतर्मनात बिंबवत राहिल्यास तो विचार अंतर्मन सत्य म्हणून स्वीकारते. अंतर्मनाचा प्रमुख आधार आहे विश्वास. ज्याच्यावर विश्वास असेल अशी गोष्ट सरळ अंतर्मनात पोहोचते. कारण बाह्य चिकित्सक मनाचा त्याला कसलाही अवरोध असत नाही. जो विचार बाह्य मनाला पटत नाही तो विचार बाहेरच्या बाहेर धुडकावून लावला जातो. तो अंतर्मनापर्यंत जातच नाही. विश्वास असणे म्हणजे बाह्य मनाचीही त्याला संमती असणे होय. विश्वासपूर्वक बाह्य मनातून आत पाठवलेला विचार अंतर्मनात पटकन जातो. अंतर्मनाचा शरीरावर पूर्ण ताबा असतो. शरीराची सुमारे 75% कार्ये अंतर्मन नियंत्रित करीत असते. स्वयं सूचनांच्या साह्याने म्हणजेच त्या सूचना अंतर्मनाला देऊन हृदयाच्या ठोक्याची गती कमी जास्त करणे, रक्ताभिसरण ग्रंथीतून होणाऱ्या स्रावामध्ये बदल करणे, शरीराचे तापमान वाढवणे, शरीराला हव्या त्या प्रतिक्रिया करायला भाग पाडणे इत्यादी गोष्टी करता येतात. शरीराच्या नियंत्रणाबरोबरच अंतर्मनाची वेळेची जाण अचूक आहे. रात्री झोपतेवेळी पहाटे 4 किंवा 5 वाजता उठायची सूचना देऊन झोपले तर बरोबर पहाटे त्या सांगितलेल्या वेळी आपोआप जाग येते. आम्ही याचे खूप प्रयोग केलेत. अगदी भरपूर झोप असतानाही रात्री 12 वाजता झोपून रात्री 2:05 उठवायची सूचना देऊन झोपला असता बरोबर 2:05 जाग येते. 1 मिनिटही इकडे तिकडे होत नाही. रोजच्या जीवनात थोडेसे सजग राहायला शिकले तर कोणत्याही वेळी किती वाजले असतील हे बरोबर सांगता येते. अंतर्मन कधीच विसावत नाही. ते नेहमीच सतेज असते. रात्री गाढ झोप लागली असताना जर कोणी नाव घेऊन हाक मारली तर तो माणूस उठतो. नाव घेतली असता त्याला झोपेतून उठवणारी अंतर्मनच असते. अंतर्मनाला हाताशी धरून अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. जीवनाला विधायक वळण देता येते. ध्येय प्राप्त करून घेता येते. जीवनाला हवा तसा आकार देता येतो. अनेक लोक काहीच न करता केवळ नको ते तर्क वितर्क करीत बसतात. प्रत्यक्ष प्रयोग करून मनाच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्याची त्यांची तयारी नसते. काहीच न करता प्रत्यक्ष प्रचिती न घेता केवळ तर्क करीत बसणारास जीवनात फारसे काहीच हासिल करता येत नाही. म्हणून मनाची रोकडी प्रचिती घेण्याची ज्यांची इच्छा आहे व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची प्रत्यक्ष तयारी आहे त्याला हवे ते साध्य करता येणे शक्य आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की सूचनांद्वारे प्रोग्रॅम तयार होतो. विशिष्ट प्रोग्रॅमाने ते मन कार्यकारी बनते, म्हणजे त्या प्रोग्रॅमप्रमाणे ते कार्य करीत असते. असे अंतर्मनातील असंख्य प्रोग्रॅम ज्या वेळेस एकत्र येतात तेव्हा समूह मन बनते. व्यक्ती एकांतात असताना वेगळीच वागते आणि समूहामध्ये समाजामध्ये गेल्यानंतर वेगळीच वागते. आश्चर्य वाटावे इतका तिच्यामध्ये बदल होतो. शिवाय अनेक समाजाच्या विभिन्न प्रकारच्या मान्यता, त्यांचे समज, श्रद्धा, धार्मिक आचरण, सण, उत्सव, यात्रा, जत्रा, उरूस इत्यादीमधून हे समूह मन व्यक्त होत असते. त्याशिवाय एखाद्या समाजात उघडपणे भ्रष्टाचार चालतो त्याचे कोणालाच काही वाटत नाही. व्यक्तिगत पातळीवरील भ्रष्टाचारात सर्वांचाच, अगदी भ्रष्टाचार करणाराचाही विरोध असतो. मात्र तरीही तो भ्रष्टाचार करतोच. त्याला समाजाने अलिखित मान्यता दिलेली असते. एखाद्या समाजावर एखादी आपत्ती येते, परचक्र येते, नैसर्गिक प्रकोप होऊन समाजचा समाज नाहीसा होतो. याचेही कारण ती परिस्थिती त्या समूह मनाने आकर्षित करून घेतलेली असते. एखादा देश शेकडो वर्षे दुसऱ्यांच्या गुलामीत राहतो त्याचे कारणही ही गुलामी समूह मनाची निर्मिती असते. एखादा चमत्कार, सदृश्य जाणवणारा प्रकार, घटना, निर्माण झालेली परिस्थिती, राजकारणातील लाट, खेळात झुकणारा कल, शेअर बाजारातील चढउतार, समाजाने केलेला उठाव, अनेक देशव्यापी आंदोलने इत्यादी सर्व प्रकार हा समूह मनाचाच भाग असतो. अनेक समान सूचनांचे अनेक प्रोग्रॅम जेव्हा एकत्र येतात तेव्हा समूह मन निर्माण होते. समूह मन एकत्रित येऊन
समान सूचनांचे ग्रहण करते तेव्हा अफाट सामर्थ्य निर्माण होते व त्याद्वारे अचाट कार्य पार पडतात. जगात कितीतरी आश्चर्य आहेत. मानवानेच ती तयार केलेली आहेत. मानवाकडे पहा व त्याने केलेल्या प्रगतीकडे पहा.